ह्याच्यामध्ये मग साहेबांचा हिशोब आहे का ना, मग एकजुडी साहेबांचा बरं ना, एक तर NOC PWD हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. 280 टोटल. नंतर मग साहेब एकजुडीने किती त्याच्यानंतर अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो. त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय. सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा पुरावा संदीप देशपांडेंनी दिलाय. संदीप देशपांडेंनी दिलेल्या व्हिडिओत पैशांबाबत नेमका काय संवाद आहे ते आता पाहूया. साहेब मग ह्याच्यामध्ये मग साहेबांचा हिशोब आहे का ना, मग एकजुडी साहेबांचा बरं ना, एक तर NOC साहेबांचे मग वेगळे एकजुडी साहेबांचे 280 टोटल 50. एकजोडीच्या नंतर सरकारकडून निधी आणण्यासाठी कंत्राटदाराकडून टक्केवारी आधीच गोळा केली जाते असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केलाय. एक अभियंता, शाखा अभियंता सरळ LOC साठी पैसे घेताना कंत्राटदाराकडनं आपल्याला दिसतोय. आता LOCचा अर्थ आहे लेटर ऑफ क्रेडिट, म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच कंत्राटदाराकडनं गोळा केली जाते. कंत्राटदारांचं पेमेंट कशा प्रकारे काढलं जातं याकडेही संदीप देशपांडेंनी लक्ष वेधलं. जो जास्ती बोली लावेल त्याचे पेमेंट काढली जातात, बाकीच्यांची पेमेंट काढली जात नाही. कारण शासन सांगतं की निधी कमी आहे. मग निधी जर कमी असेल तर तुम्ही ही कामं करून का घेताय लोकांकडे, आणि फक्त बऱ्याचशा योजना या कागदावर आहेत, प्रत्यक्षात काम होत नाही. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना संदीप देशपांडेंनी मुंबईतल्या PWDच्या अधिकाऱ्यांच्या लाचेच्या कॅश बॉम्बचा स्फोट केला. त्याचे पडसाद नागपुरात नव्हे तर राज्यभरात उमटले. परिणामी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेंनी तातडीने प्रतिक्रिया देत कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं. जर म्हणजे घडलेला असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. आणि या बाबतीमध्ये CE आमच्या ज्या मुंबईच्या प्रेसिडेन्सीच्या आहेत त्यांना सूचना दिल्या, ताबडतोब ह्याची जी काही माहिती आहे ती सगळी त्यांनी घ्यावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही तर करू. संदीप देशपांडेंनी सादर केलेल्या व्हिडिओतील सत्य समोर येईलच, पण या व्हिडिओमध्ये दिसणारे आणि व्हिडिओमध्ये दिसत नसलेले भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावरती जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचार थांबणार नाही, हेही तितकंच खरं. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.